तिथं सराव करणारा नाथा आणि शेखर जाधव हा गुरुकुल कुस्ती संकुल घोडेगाव जुन्नरचा पैलवान अशी ही कुस्ती जोडली आहे। बऱ्याच जणांना वाटेल, ऐका, बऱ्याच जणांना वाटेल एक छोटा दिसतोय आणि एक मोठा दिसतोय, पण कुस्ती बघा मग मला सांगा। नाथा चौगुले आणि शेखर जाधव अशी कुस्ती। सुनील चौधरी सन्माननीय फौजी यांच्याकडून हलगी बहादर यांच्यासाठी 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे। वा, करा की जरा टाळ्या। अहो, पैलवानांना वाजवलेल्या टाळ्या हे त्यांचं बक्षीस असतं। या पाकिटामध्ये काय भरलं याला महत्व नाही, प्रेक्षकांनी वाजवलेल्या टाळ्या म्हणजे पैलवानांचं बक्षीस असते। असा नाथा चौगुले राजुरी गावच्या कुस्ती मैदानामध्ये, राजुरी गाव कमिटी आहे का, आहेत की मामा, राजुरी गावच्या कुस्ती मैदानामध्ये शेवटची कुस्ती करणारा असा हा नाथा चौगुले। का शेवटची कुस्ती लावली व राजुरीकरांनी त्याचा दाखला तुम्हाला थोड्याच वेळात मिळेल। असा नाथा आणि रोहन शेखर अशी कुस्ती लागली। तसं बघितलं तर सिकंदर शेख पेक्षा बंटी कुमार मोठाच दिसणार आहे, पण कुस्ती बघा, खट्टा आणि खसेल कुस्त्या जोडण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। माझे सहकारी मित्र मुंबई पोलीस, वा 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 वा, केले तुका आणि झाले माका असा नाथा, शाबास आहे। ज्ञानदेव सोनबा चौधरी यांच्याकडून विजय मल्लासाठी 500 रुपयाचं बक्षीस जाहीर झालेलं आहे। करा जरा नाथासाठी तानाजी डोंबे 500 रुपये, टाळ्या वाजवा की जरा मंडळी। 500 रुपये, छडी टांग डावावरती विजय मिळवला आणि स्वतः सभापती बक्षीस देण्यासाठी आतमध्ये आले। कुस्ती तशी होती। या बापू कुठे गेले, बापू संदीप अडसूळ आहेत का, या बापू मध्ये या। तानाजी डोंबे 500 रुपये नाथाला, भैया पिसेकडून 500 रुपये नाथाला द्या जरा या काळ भैरवनाथाला। रंगनाथ किसनरावजी डोंबे हा यांच्याकडून नाथासाठी 100 रुपये आले। हा वाह, धन्यवाद। बोला पटपट। नामदेवराव कुंभार यांच्याकडून नाथाला 100 रुपये। योगेशजी शिंदे उपाध्यक्ष दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्याकडून नाथाला 500 रुपये। ए नाथा तुझं बक्षीस घेऊन जा। बशीर बागवान 100 रुपये विजय मल्लासाठी आलेले आहेत। घेतो लगेच, चला सरपंच सुभाषरावजी चौधरी आपण आतमध्ये चला। सागर डोंबे आणि संदीप चव्हाण एकदा आखाड्यामध्ये फिरवा, चला फिरवा इकडे। हो उलट कुठे चाललाय, इकडं इकडून। हॅलो, वाह, रणात वाजवणारे रणवाद्य म्हणजे ही हलगी। राजर्षी शाहू महाराजांच्या काळापासून या अंबाजी लिंबाजी यांची 9वी पिढी हलगी वादनाचं काम करते आखाड्यावरती, लक्षात घ्या बरं का बा। टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी। सातारा खंडारावरून मागवलं हे पार्सल खोरगावासाठी। हा ऐका, सुमित मरगजे जरा हात वरती कर। ऐका मंडळी, मामासाहेब मोहोळ तालीम, ऐका एक मिनिट, मामासाहेब मोहोळ तालीम कात्रज पुणे या तालमीमध्ये सराव करणारा एक अत्यंत देखण्या तब्येतीचा पैलवान आणि
खंडाळा जिल्ह्यातील कानवडी गावचा सुपुत्र आहे हा सुमित मरगजे. याची कुस्ती वासुदेव मामांनी फार विनंती केली होती मागच्या वर्षी राजुरीला घ्यायची, परंतु त्याच दिवशी त्याच्या गावचं शेजारचं मैदान असल्यामुळे उपलब्ध झालं नाही. पण या खोडकरांच्यासाठी कुठून कुस्ती करून आलाय आज? लोहगावचं कुस्ती मैदान पार पाडून आंघोळ करून या मैदानासाठी आलाय. जरा टाळ्या वाजवा की मंडळी. असा सुमित मरगजे एका फोनवरती तयार झालेला पैलवान. आणि त्याच्याबरोबर व्यंकटेश बनकर, जरा हात वरती कर. अहिल्यानगरचा मुकुंद व्यायाम शाळेला गुरुवर्य वस्ताद बुवाजी लिमन सर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो असा व्यंकटेश बनकर. अशी कुस्ती लागली. इनाम रुपये 31,000 रुपये. सुभाषराव विठ्ठलराव चौधरी माजी सरपंच आणि कुस्तीवरती प्रेम करणारे माझे मार्गदर्शक, त्याचबरोबर सागरजी डोंबे युवा उद्योजक आणि संदीप चव्हाण खिंडीची वाडी, या सर्वांच्या सौजन्यातून या कुस्तीला प्रारंभ झालेला आहे. आता मात्र प्रत्येकाचे हा 2 नंबरच्या कुस्तीचे पैलवान आतमध्ये या. आणि ही कुस्ती लावण्यासाठी प्राध्यापक माझे वस्ताद हनुमंतराव हेगडे, हिंदी विषयाचे प्राध्यापक, वरवण कॉलेज आणि राजर्षी शाहू आखाड्याचे संस्थापक. मी मगाशी सांगितलं दौंड तालुक्यामध्ये कुस्तीचा पाया रोवणारे असे माझे वस्ताद प्राध्यापक हनुमंतराव हेगडे सर. आपली 2 नंबरच्या कुस्तीसाठी कुस्ती पंच म्हणून नियुक्ती झालेली आहे. आपल्याला विनंती, आपण आतमध्ये या आणि फेटा घाला जरा, फेटेवाले. हनुमंतराव हेगडे सर, राजर्षी शाहू आखाडा चौफुल्यावरती लहान मुलांची तालीम चालू केली आहे. गायकवाड हॉस्पिटलच्या पाठीमागं जर कधी वेळ मिळाला तर जाऊन बघा. छोट्या छोट्या पैलवानांची फॅक्टरी तयार केली. असे आमचे वस्ताद प्राध्यापक हनुमंतराव हेगडे सर. आपल्याला विनंती, आपण आतमध्ये या. चला कुस्ती करा. सुमित आणि व्यंकटेश, थांबायचं नाही, लढना अपना फर्ज है. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्नांची पराकाष्ठा करा. पंचांचा निर्णय निकाल घुसण्याचा प्रयत्न केला होता सुमित मरगजेनं, तिथंच छडी टांगेला पाय लावला व्यंकटेश बनकरनं. अशी महाराष्ट्रातील एक अत्यंत देखणी कुस्ती. याच्या नंतरची कुस्ती सतीश खरात, ज्ञानदेव सोनबा चौधरी यांच्याकडून पाता इथून पुढे होणाऱ्या प्रत्येक चालू कुस्तीला 500 रुपयाचं बक्षीस जाहीर झालेलं आहे. मंजिलें उन्हें मिलती है जिनके सपनों में जान होती है, उड़ान पंखों से नहीं हौसलों से होती है. कुस्ती करा पहलवान. ऐका, 2 नंबरचे सौजन्य धारक विठ्ठल शेठ शांताराम चौधरी उद्योजक पुणे, त्याचप्रमाणे पोपटराव गुलाबराव चौधरी माजी उपसरपंच खोर आणि त्यांचे सहकारी मित्र माननीय श्री पंकशेठ बंगाळे यांनी व्हीपी रियालिटी यांच्या सौजन्यातून 41,000 रुपये इनामाची कुस्ती लावली. कुस्ती नंबर 2. आपण फेटे घाला. आपल्याला विनंती दादा, म्हणजे वेळ कमी आपला वाचेल. विकासराव आलेत का भाऊ? पोपट भाऊ आलेत का? तुम्ही या मग. आपण फेटे घालून घ्या ना. आपल्याला विनंती, म्हणजे वेळ जाणार नाही. दादा या आतमध्ये. सतीश खरात, ज्याची तब्येत दिसते जोरात असा सतीश खरात. हेगडे सर आलेत का? प्राध्यापक हनुमंतराव हेगडे, राजर्षी शाहू आखाड्याचे वस्ताद. आपण आला असाल. अशोक डोंबे यांच्याकडून चालू कुस्तीवरती 500 रुपयाचं बक्षीस जाहीर झालेलं आहे. कुस्ती चितपट झाली तर बक्षीस दिल्या जाईल अशी सूचना आलेली आहे. सज्जन प्रेक्षक धन्यवादास पात्र आहेत. वेळ बराच पुढे गेलेला आहे, पण कुस्तीचे जाणकार आणि तज्ञ मंडळी कुस्तीकडे डोळे लावून बसलेले आहेत. भैया पिशे चालू कुस्तीवरती 200 रुपये बक्षीस जाहीर झालेलं आहे. या ठिकाणी प्राध्यापक सागर चव्हाण सर, आपण आलेला आहात. कुठे बसले? जरा हात वरती करता का? सागर चव्हाण सर आलेत का? नाही, तुम्हाला मनोगत व्यक्त करायला बोलवायचे. ऐका, या ठिकाणी राजुरी गावामध्ये ठेवलेला आहे. 1 मिनिट काळे सर. राजुरी गावच्या कुस्ती मैदानामध्ये उत्कृष्ट मला साथ करणारे माझे सहकारी
सागरजी चव्हाण सर, ज्यांनी उमाजी राजे कुस्ती बघा जरा, टाळ्या वाजवा, प्रेक्षकांनो प्रोत्साहन द्या. अशी कुस्ती आणि असं कुस्ती मैदान याच्यासाठी केला होता अट्टहास आणि हगाम्याचा दिस गोड व्हावा अशी भावना प्रत्येकाच्या मनामध्ये होती आणि म्हणून हे कुस्ती मैदान बघा जरा. वीरेंद्र कुमार दहिया भारतीय सेना दलाचा पैलवान घोरपडीला सराव करतो आणि चालू वर्षी सेना दलाच्या स्पर्धेमधला पदकाचा मानकरी जरा हात उपर करूया पैलवानजी, शाबास. हे त्याच्या बरोबर लढतोय सतीश खरात, येतोय थोड्याच वेळात. तर प्राध्यापक सागर चव्हाण ज्यांनी आद्य क्रांतीवीर उमाजी राजे नायकांचा इतिहास आपल्या व्याख्यानामधून महाराष्ट्रभर प्रसिद्ध केला, असे आपल्या राजुरी गावचे सुपुत्र आणि राजुरीच्या कुस्ती मैदानामध्ये मला कुस्ती निवेदक म्हणून सहकार्य करणारे उत्कृष्ट सूत्रसंचालक, ज्यांना चालू वर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला. जरा टाळ्या वाजवा सागर सरांसाठी. आपल्या गावाच्या भूमीचं वैभव आहे आणि आपल्या कुस्ती आखाड्याबद्दल 2 मिनिटं मनोगत व्यक्त करतील. सर्वांनी शांतपणे ऐका. राम राम मंडळी. खरं तर सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. अतिशय सुंदर आणि देखणं नियोजन आणि आयोजन. खरं तर प्राध्यापक कुस्ती निवेदक सागर चौधरी सर यांनी सांगितलं की राजुरीच्या कुस्त्या पाहिल्या आणि राजुरी कुस्त्याचा दैदिप्यमान जो आखाडा चालतोय तो आखाडा त्यासारखंच एक वैभव या खोर गावाला प्राप्त व्हावं यासाठी खोरच्या ग्रामस्थांनी खोरच्या यात्रा कमिटीच्या वतीनं एक सुंदर असं देखणं मैदान या ठिकाणी आयोजन केलं. म्हणून खरं तर प्राध्यापक या ठिकाणी सागर चौधरी सर व यात्रा कमिटी आणि या गावच्या ग्रामस्थांचं मनापासून या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आमच्या गावातील अनेक ज्येष्ठ पैलवान, ज्याच्यामध्ये आमचे पांडुरंगाप्पा असतील, हरिभक्त पारायण आमचे आबा असतील, असे अनेक सर्वच मंडळी, आता नाव घेणं सर्वांचं शक्य नाही, पण सर्वांची एक शोकांतिका होती की आखाड्याला जावं की नाही जावं असा प्रश्न असायचा. सरी गडबड गोंधळ, अनेक पंच आतमध्ये आणि गर्दी असायची, परंतु सर्वांनी एक मतानं वा नाही, पंचांचा निर्णय कोणीच बोलू नका, ज्याला ज्याचं त्याचं काम दिलेलं आहे. मी सांगितलं सत्य संकल्पाचा दाता सखा भगवंता. पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे सरचिटणीस आहेत. आपल्या दौंड तालुक्याला पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे फक्त 2 पद आहेत. एक माऊल्यांना ताकोने वरिष्ठ उपाध्यक्ष इथं बसलेत 5 वाजल्यापासून, आणि दुसरं पद आहे सरचिटणीस प्रदीप रमेश तात्या बोत्रे, एक उच्च विभूषित MA MPED सेटनेट अशा अनेक पदव्या घेतल्यात. नवे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये जर यूट्यूबला व्हिडिओ टाकला तर यांचा फोटो आणि व्हिडिओ दिसेल. असे ते राष्ट्रीय पंच आहेत. आपल्या गावासाठी आपल्या विनंतीला मान देऊन आले, त्यांचं मनापासून आभार. पैलवान आणि प्राध्यापक प्रदीप रमेश तात्या बोत्रे आणि या मैदानासाठी थोडीफार गरज लागली असे यवत पोलीस स्टेशनचे दोन्ही कर्मचारी, गरुड साहेब तात्या गेले का आहेत? तात्या आहेत का? तात्याकडे आहेत ना? हा, गरज लागेल तर PV गरुड साहेब, त्याचप्रमाणे अजित इंगवले साहेब, आणि ज्या कुस्तीनं खाकी वर्दी ज्या देहाला दिली असे माझे तालमीतील सहकारी तात्या करे, असे 3 पोलीस कर्मचारी. तात्या करे यवतला नाही, उरुळी कांचनला बदली झाली, पण त्यांना सांगितलं तात्या अनेक प्रदीर्घ वर्षानंतर खोरगावचं नावलौकिक लाभणार असं कुस्ती मैदान या ठिकाणी होतंय. तात्यांनी ड्युटी बदलली, माळशिरसला लग्न आज पार पडलं आणि आज मैदानाला उपस्थित झाले असे तात्या करे. त्याचप्रमाणे इंगवले साहेबांनी गरुड साहेब, आपल्या तिघांचं स्वागत आहे. 23 जुलै 1952 हेलेन्सिकी ऑलिम्पिक मध्ये या भारताला पहिलं पदक, कांस्य पदक ज्यांना मिळवून दिले असे स्वर्गीय पैलवान खाशाबा जाधव यांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. आठवण का आली मंडळी? तर
1952ला या देशाला सुवर्ण कांस्य पदकाची कमाई करून दिली आणि 3 वर्ष नोकरीसाठी वनवन फिरत होते. शेवटी पोलीस प्रशासनाने त्यांना कार्यरत करून घेतलं आणि जन्माची भाकरी दिली. असे खाशाबा जाधव सदरक्षणाय खलनी गणाय पोलीस प्रशासनामध्ये असणारे DYSP नरसिंग यादव, ACP विजय चौधरी, साळुंके हिंदकेसरी पैलवान साळुंके, असे कितीतरी पैलवान पोलीस खात्यामध्ये प्रशासनाने भारत सरकारने रुजू करून घेतले. म्हणून पोलीस आणि पैलवान यांचं एक जुनं नातं आहे. बंदोबस्ताला गरज पडते ते त्यांचं कर्तव्य, परंतु जन्माची भाकरी आणि अंगावरती खादी वर्दी देणारा खेळ म्हणजे कुस्ती. ऐका, आपल्याला अजून एक महत्वाची गोष्ट सांगायचे, असं आतापर्यंत महाराष्ट्रात कधीच झालं नाही. ऐका, सर्वांच्यासाठी आवर्जून सांगतोय, सिकंदर शेख पैलवानची आई आपल्या मैदानासाठी उपस्थित झालेली आहे. आतमध्ये येणार नाही, पण टाळ्या वाजवा की त्यांच्यासाठी. हो, सिकंदर शेख पैलवानांच्या मातोश्री आपल्या मैदानासाठी पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामधील एक दुर्गम, पूर्वीच्या काळी वांग्यासाठी प्रसिद्ध असणार आणि आता अंजिरासाठी समीर डोंबे सारखं एक अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व अंजिराच्या शेतीसाठी आणि प्रगतीसाठी आणि या गावाचा नावलौकिक वाढवण्यासाठी उभं ठाकलं आणि अथक परिश्रमामधून अंजिराचं नाव जगभर भारतभर करण्याचं त्यांनी एक चांगल्या प्रकारचं पाऊल उचललं. अनेक नामवंत मंडळी, आता वेळ फार कमी आहे, आपल्या खोरगावामध्ये अनेक अशी नररत्न आहेत. तर सिकंदर शेखच्या मातोश्री स्वतः आजच्या या खोरगावच्या मैदानासाठी उपस्थित झाल्यात. एखाद्या महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेला सुद्धा सिकंदरच्या मातोश्री आलेल्या नव्हत्या, पण या खोरगावासाठी आल्यात, हे आपल्यासाठी विशेष आहे. शाबास. आता तोंड बंद करा, कान माझ्या माईकडे आणि डोळे मैदानावरती ठेवा, म्हणजे शांतता भंग होणार नाही. हा, ऐका, या ठिकाणी माजी सरपंच सुभाषराव चौधरी यांच्या विनंतीला मान देऊन सिकंदर शेख यांच्या मातोश्री आणि त्यांच्या मामी सिकंदरची कुस्ती बघण्यासाठी आखाड्यामध्ये येणार आहेत. त्यांना इंगोले साहेब थोडीशी इथं जागा करून द्या, 2 महिला आपल्या येतील त्या. तर त्या दोघींचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्यांचा सन्मान गावच्या वतीने शाल श्रीफळ देऊन केला जाईल आणि सिकंदरची कुस्ती बघण्यासाठी स्वतः त्यांच्या मातोश्री आणि मामी आखाड्यामध्ये येतील. त्यांना फक्त हा, आणि अजित इंगोले साहेब, मगाशी सांगायला विसरलो, कबड्डी खेळामधील राष्ट्रीय खेळाडू ज्यांनी आपल्या संघासाठी पदकाची गवासणी घातली, असे अजित इंगोले साहेब एक कुस्तीप्रेमी आणि क्रीडाप्रेमी कबड्डीचे व्यक्तिमत्व असणारे. जरा टाळे वाजवा की मंडळी साहेबांसाठी. तर असे क्रीडा क्षेत्रावरती कुस्तीवरती प्रेम करणारे अनेक नररत्न आज आपल्या मैदानाला लाभले. पारगावकर, सालूमालू पारगावचे सुद्धा यात्रा कमिटी असेल, आपल्या जवळचे राजुरीची कुस्ती कमिटी अंकुश बापू भगत असतील, वासुदेव मामा बनकर असेल, त्याचप्रमाणे तिकडे आबा बसलेत, आबा आमच्या यात्रा कमिटीचे सदस्य झालेत. तर असे सर्वच मंडळी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात. प्राध्यापक सागरजी चव्हाण सर असतील, आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. पुन्हा एकदा चालू कुस्ती जर निकाली झाली तर संजयजी डोंबे माजी ग्रामपंचायत सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे. सुमित आणि व्यंकटेश नोंद घ्या. बक्षिसांचा पाऊस पडतो, विचारा त्या नाथाला आणि शंकरला. बक्षिसांचा पाऊस पडतो, पण कुस्ती तशी करा. सुमित आणि व्यंकटेश पॉइंटवर कुस्ती गेली तर बक्षिसाची रक्कम कमी होते, म्हणून आक्रमकता दाखवा
आक्रमकता हा पैलवानाचा दागिना आहे. चला कुस्ती करा. सुमित आणि व्यंकटेश, आपण अनेक स्पर्धामध्ये मैदानामध्ये कुस्त्या करता. पॉइंटवर आणि समोर चालू असणारी कुस्ती आता गुणांवरती गेलेली आहे. 2 मिनिटांमध्ये जो पहिला गुण वसूल करेल त्याला विजय केले जाईल. आता गुण म्हणजे काय हो मंडळी? समोरच्या प्रतिस्पर्धी पैलवानाचे जर दोन्ही गुडघे मातीमध्ये टेकवले आणि त्याच वेळेला जर कमरेवरती जाऊन पूर्ण ताबा घेतला तर गुण दिला जातो, किंवा कुस्तीमधले डाव प्रतिडाव वापरून जमिनीचा कॉन्टॅक्ट तोडून जर त्याला खाली खेचून पुन्हा जर कंट्रोल पूर्ण घेता आले तर गुण दिला जातो. असे आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर परिषदेच्या नियमानं बांधलेली ही कुस्ती. विनयशील आणि नम्रता ज्याच्या अंगी असतो तो खरा पैलवान. 11 जानेवारी 1977 ला बेळगाव मुक्कामी कुस्ती झाली. रुस्तमे हिंद पैलवान हरिश्चंद्र बिराजदार आणि महाबली सतपाल. बरोबर का आप्पा? जुन्या जाणत्या मंडळीला महाबली सतपाल माहिती आहे. तर महाबली सतपाल आणि हरिश्चंद्र बिराजदार मामा अशी कुस्ती झाली. थंड डावावरती कुस्तीचा निकाल लावला हरिश्चंद्र बिराजदार मामाने. अखंड कोल्हापूरकरांनी हत्तीवरून मिरवणूक काढली त्यावेळी गंगावेस तालमीच्या वेशीमधून. पण दोन्ही हात जोडलेले होते हरिश्चंद्र बिराजदार मामाचे. अशी विनयशीलता आणि नम्रता ज्याच्या अंगी असते तो खरा पैलवान. शाबास. डाव प्रतिडाव, पंचांचा निर्णय. पंच हा बरेच जणांना वाटते झाली, हात वरती केला की कुस्ती होते. शाबास. आणि संपलेल्या कुस्तीमध्ये सातारा जिल्हा खंडाळा तालुक्यातील कानवडी गावचा पैलवान सुमित मरगदे मामासाहेब मोहोळ तालमीचा विजय झालेला आहे. सुमित साठी संजू डोंबे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलेले घेऊन जा. बक्षीस द्यायला सरपंच बक्षीस.